नमस्कार, मी सूर्यकांत यशवंतराव माडखोल एक शेतकरी आहे. माडखोलमध्ये वन्य प्राण्यांचं बरंच शेतकऱ्यांना खूपच त्रास होत असतो. त्यापैकी माकड जे छोटे आहेत यांचासुद्धा फळबागा आणि इतर गोष्टी म्हणजे केळी म्हणा, नारळ, सुपारी अशा कित्येक फळबागांचं खूप नुकसान करत असतात. यासाठी मी माडखोलचे माजी सरपंच संजय मुकुंद राऊळ यांच्याबद्दल मी यांच्याशी चर्चा केली. ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, एक विकास सोसायटीचे एक संचालक आहेत, तसंच एक शेतकरी संघटनेवर सुद्धा ते काम करत असतात. तर त्यांनी मला एक सुचवलेलं होतं की आपल्यामध्ये जे फॉरेस्ट खात्यापैकी जे जलद कृती दल आहे तर ते आपल्याला ह्या गोष्टीसाठी मदत करू शकतात. त्यासाठी त्यांची मदत आम्हाला ह्या ठिकाणी झालेली आहे. त्यांनी आमची ह्या सगळ्या शेतकऱ्यांची तक्रार त्यांनी जलद कृती दल डिव्हिजन ऑफिस सावंतवाडी यांच्याकडे मांडलेली होती. त्यानुसार गेल्या 2 दिवसापासून ही माकड धरपकड योजना ही चालू झालेली आहे. आणि गेल्या 3 दिवसापासून ह्या ठिकाणी ते आपली धरपकड मोहीम चालू असतानाच काल ह्या ठिकाणी एका ठिकाणी 37 माकडं पकडली गेली आणि आज ह्या ठिकाणी माडखोल डोंगेवाडी येथे 31 माकडं पकडली गेली. तर ह्या माकडांचा असाच अजूनही काही माकडं शिल्लक असतील तर त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी आपण जलकृती दल आम्हाला वेळोवेळी आपण मदत कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि ह्या जलकृती दलाची आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. आज या ठिकाणी राहुल यांनी आमच्या डिव्हिजन ऑफिसला कळवलं होतं की आपल्याला माकडांचा त्रास होतो. त्याप्रमाणे आज आमचे सावंतवाडीचे उपवन संरक्षक साहेब सावंतवाडी रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज काल या ठिकाणी दाखल होऊन आज या गावात आम्ही काल 31 माकडं पकडली, 37 माकडं पकडली. आज परत मोहीम राबवली, त्यात आज आम्ही 31 माकडं पकडली. या माकड पकडताना आम्हाला गावातील सर्व लोकांनी बऱ्यापैकी चांगल्यापैकी सहकार्य केलं आणि हे सहकार्य आम्हाला जर मिळालं तर आम्ही याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे मोहीम राबवू शकतो. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ही आपली आजची मोहीम फत्ते झालेली आहे. याच्यापुढे तुम्हाला काय जर लागलं असेल, मदत लागली असेल तर आम्हाला वेळोवेळी कळवा. आम्ही तुमच्या सहकार्यासाठी मदतीसाठी येतो. आपल्या सर्वांचे आभार.